ओम नमो भगवते वासुदेवाय। मागील अध्यायात उत्तरेच्या गर्भातील परीक्षित राजाचे श्रीकृष्ण परमात्म तत्वाने कसे रक्षण केले हे आपण ऐकले. सुंदर असा श्यामवर्णी पितांबर नेसलेला 4 हातांचा तो पुरुष कोण होता असे तो बालक नेहमी विचार करत असे, म्हणून त्याचे नाव परीक्षित असे पडले. सिद्ध होईल. पुढील कथेमध्ये आपण ऐकले की युधिष्ठिर महाराजांना 2 अश्वमेध यज्ञ करायचे होते आणि त्यासाठी श्रीकृष्णांनी त्यांना धन कुठून मिळवून दिले. आता पुढे 13व्या अध्यायात विदुरांच्या उपदेशानुसार गांधारी आणि धृतराष्ट्र वनात जातात याची कथा आहे. अध्याय 13वा. सूत म्हणती शौनकाशी. विदुराची इच्छा होती करणे आत्मज्ञान प्राप्ती, महर्षी मैत्रेयांनी केली त्याची पूर्ती. तीर्थयात्रेत अनेक प्रश्ने विचारून मैत्रेयास विदुरांनी, तरी उत्तराची अपेक्षा त्यांनी बाळगली नाही. कारण श्रीकृष्णावर अनन्य भक्ती विदुरांची होती, श्रीकृष्णाशिवाय अन्य गोष्टीत मती त्यांना नव्हती. तीर्थयात्रा पूर्ण करून विदुर आले परतून, सर्वांना आनंदाचे भरते येऊन सामोरे आले स्वागतासाठी. कोण कोण आले स्वागता करिता, सांगतो मी तुम्हास आता. किती जण प्रेम करती या श्रीकृष्ण भक्ता, कळेल तुम्हासी. 5 पांडव व कुंती, धृतराष्ट्र गांधारी द्रौपदी, उत्तरा कृपाचार्य कृपी, युयुत्सु आणि संजय. पांडव परिवारातील पुरुष स्त्रिया, पुत्रासहित अन्य स्त्रिया स्वागत विदुरांचे करावया, सामोरे आले आनंदाने. जैसे मृत शरीरात प्राण येता, चैतन्यास येते जागृतता, तैसी आनंदित झाली जनता स्वागतास समोर येताना. सर्वजण त्यांना भेटले, योग्यरित्या आलिंगन नमस्कार केले. विरह दुःखाचे अश्रू साचलेले वाहू लागले घळाघळा. युधिष्ठिर राजाने विदुरास आसन दिले बसण्यास, यथोचित सत्कार करोनी खास समाधानी केले. भोजन विश्रांती झाल्यावर जेव्हा स्वस्थ बसले विदुर, तेव्हा विनयपूर्वक विचारती युधिष्ठिर सर्वांच्या देखत. युधिष्ठिर विचारती विदुरास, काका, विषप्रयोग आमच्यावर झाले, लक्षागृहात जाळण्याचे प्रयोग झाले. ऐशा अनेक संकट प्रसंगी आम्हास वाचवले, आमच्या मातेसह आपण. आम्हास आपुल्या छत्रछायेचा होता आधार, वाढलो आम्ही त्याच आधारावर. आठवण येते का आपणास आमची खरोखर, सांगावे आम्हास. पृथ्वीवर करिता सता भ्रमण, कशा प्रकारे व्यतीत केले जीवन. कोण कोण त्या मुख्य तीर्थक्षेत्राचे दर्शन केले तीर्थयात्रा करताना. आपण भगवंताचे भक्त म्हणून आपण स्वतःच तीर्थरूप आहात. तीर्थालाच महातीर्थाची महानता प्राप्त, आपुल्या हृदयातील भगवंताद्वारे. आमचे सुहृद बंधू बांधव यादव, ज्यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण देव, आपणास माहीत असेल त्यांचा ठाव, ते सुखरूप आहेत ना. सूत म्हणती शौनकाशी. ऐसे युधिष्ठिरांनी जेव्हा विचारले, तेव्हा विदुरांनी यदुवंशिया संबंधी जे अनुभवले ते सर्व काही सविस्तर सांगितले, परंतु बोलणे टाळले त्यांच्या विनाशा संबंधी. विदुर होते करुण हृदयाचे, असह्य झाले असते दुःख त्यांना पांडवांचे. म्हणून असह्य व अप्रिय घटना टाळले सांगण्याचे विदुरांनी. काही दिवस विदुर हस्तिनापुरात पांडवांची सेवा घेत, धृतराष्ट्राची चिंता होते करीत, ते थोरले बंधू होते म्हणून. विदुर होते यमराज साक्षात, मांडव्य ऋषीचे शाप भोगीत. 100 वर्षासाठी आले शूद्र जन्मात, अर्यमाला यमपदाचे दायित्व देऊनी. विदुराची जन्मकथा महाभारतात आदी पर्वात सांगितली आहे. ती संक्षेपात अशी
की अत्यंत तेजस्वी आणि तपस्वी योगी मांडव्य ऋषी आपल्या पर्णकुटी समोर ध्यानधारणा करत असतात आणि तेव्हाच 4 चोर त्यांनी चोरलेले धन घेऊन त्या पर्णकुटीत सोडून पळून जातात. चोराचा पाठलाग करून येणाऱ्या राजाच्या शिपायांना ते धन पर्णकुटीत सापडते आणि कशाचीही चौकशी न करता ते ऋषीमुनींना बंदी बनवतात आणि राजासमोर आणतात. अजूनही ऋषीमुनी ध्यानधारणेतच मग्न असतात. मांडव्य ऋषी राजाच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाहीत हे पाहून राजा त्यांना सरळ सुळीवर चढवण्याचा आदेश देतो. शिपाई त्या आदेशाचं पालन करतात, पण अजूनही मांडव्य ऋषींची ध्यानधारणा थांबलेली नसते आणि त्यांचे प्राणही जात नाही. हे पाहून शिपाई आश्चर्यचकित होतात आणि त्वरित ते राजाला बोलवतात. राजालाही त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तो लगेचच त्यांना सुळावरून खाली काढण्याची आज्ञा देतो. सुळावरून काढल्यावर मांडव्य ऋषींना जाग येते आणि ताबडतोब ते यमराजाकडे जातात आणि त्याला जाब विचारतात की हे माझ्या कोणत्या कर्माचे फळ आहे. तेव्हा यमराज त्यांना सांगतात, तुम्ही लहानपणी एका फुलपाखरूला गवताच्या काडीने टोचले होते. मांडव्य ऋषी यमराजाला म्हणतात, अजातपणामुळे केलेल्या या अपराधाचा हा दंड अयोग्य आहे. आणि ते यमराजाला शाप देतात की तुला 100 वर्ष मानव जन्म मिळेल. म्हणूनच यमराज विदुर म्हणून पृथ्वी तलावर जन्म घेतात. प्रारब्ध आणि कर्माचे फळ सगळ्यांनाच भोगावे लागतात. श्री कृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत.